मनोज जरांगेंबद्दल आमदार नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केलाय। मनोज जरांगे पाटील प्रामाणिक पण स्क्रिप्ट देता कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नितेश राणे यांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये हा गौप्यस्फोट केलेला आहे। मनोज जरांगे पाटील प्रामाणिक आहेत पण त्यांची स्क्रिप्ट कोण देतं असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलेला आहे। थेट निशाणा साधलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर। मनोज जरांगेंबद्दल आमदार नितेश राणे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय आणि एक खळबळजनक प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय। मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण देतं असा सवाल राणेंनी केला। जरांगे पाटलांना जेवढं ओळखतो की तो माणूस अतिशय प्रामाणिक पद्धतीने आरक्षण मिळवण्यासाठी 2011 पासून प्रयत्न करतोय। ते शिवबा नावाची त्यांची संघटना होती आणि त्या निमित्ताने आम्ही सगळेजण मराठा आरक्षणाच्या ह्या चळवळीमध्ये आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आलो आणि आम्ही एक दुसऱ्याला मदत करायचो आणि एक दुसऱ्याच्या संपर्कात राहायचो। मला एवढं स्पष्ट त्याच्याबद्दल माहिती आहे की व्यक्ती म्हणून आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेतल्यानंतर तो कधी हिंसेच्या मार्गावर ते लोक जाणार नाही, जाळपोळच्या मार्गावर जाणार नाही। ते फक्त आरक्षण ह्याच विषयावर, आरक्षण मिळावं ह्याच विषयावर ते लोक तिथे आड राहतील। तेव्हा त्या दिवशी ते लाठीचार्ज झाला, त्या दिवशी पण अगर त्याची स्टेटमेंट तुम्ही लोकांनी ऐकली तर तो काय बोलत होता की बाबा मला माझं उपोषण सोडवण्यासाठी पोलीस येणार होते, अचानक दगडफेक झाली आणि तो लाठीचार्ज झाला। आता दगडफेक कोणी केली, कोणी करायला लावली आणि दगडफेक करणाऱ्या जो काही आता हल्ली जो मुख्य आरोपी अटक झाला हा त्याच्या लाठीचार्जच्या आणि त्या दगडफेकच्या निमित्ताने तो कोणाबरोबर त्याचा फोटो आला। मग जरांगे पाटलांच्या जे काही सभा ते राज्यभरामध्ये होतात, कदाचित भोयटेजी त्यांना ओळखत असतील, तो प्रदीप साळुंखे नावाचे छत्रपती संभाजीनगरचे एक व्याख्यानकर्ते आहेत, ते आमच्याही सगळ्यांच्या संपर्कात तेव्हा असायचे। जरांगे पाटलांच्या प्रत्येक सभेच्या अगर तुम्ही आमंत्रण पत्रिका पाहिली तर त्याचं पहिलं नाव म्हणजे पहिलं 2-4 भाषणं होतात आणि मग जरांगे पाटील भाषण द्यायला येतात, तर पहिलं नाव प्रदीप साळुंखेचं असायचं। आणि ह्या प्रदीप साळुंखेंचं आणि पवार साहेबांचे काय संबंध आहेत हे बोलटेजी पण ओळखतात, मी ओळखतो आणि पूर्ण महाराष्ट्र ओळखतो।